आता दिवशी शालेय गणवेश वाटपाचं किती वाटप झालं विद्यार्थ्यांना आणि काय काय झालं, काय ते सध्याचं अपडेट काय त्यामध्ये काय? शालेय गणवेश शासन म्हणजे MPSPकडून आपल्याला 2 गणवेश मिळतात. त्यापैकी पहिला गणवेश जो आहे तो तालुका स्तरावर एक कमिटी गट केल्यानंतर त्याच्या संदर्भात कापड मिळाला आणि तो पहिला शिवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडे देण्यात आला होता. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जेवढे गणवेश शिवण्यात आलेले ते सर्व शाळा स्तरावर पोहोचलेले आहे. आणि दुसरा जो गणवेश आहे तो स्काउट गाईडचा आहे. तो स्काउट गाईडच्या गणवेशाच्या संदर्भात पुन्हा एकदा शिलाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 26 जानेवारीपर्यंत हे गणवेश पूर्ण करण्याचे निर्देश आम्ही सर्व गटशिनेकारी आणि शाळा असताना दिलेले आहेत. माझी शाळा ही जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कोलवड असून या शाळेमध्ये एकूण 177 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु या 2024-25 या सत्रामध्ये 2 गणवेशांपैकी अद्यापपर्यंत आज एकही गणवेश त्यांना प्राप्त झालेला नाही. या गणवेशाचं कापड प्राप्त झालेलं आहे अशी ऐकीव माहिती आहे, परंतु ते अद्यापपर्यंत शाळेपर्यंत कुठल्याही प्रकारचा गणवेश पोहोचलेला नाही. समजा आता आपण धरून चालू की बुलढाणा भेटला नाही म्हणल्यावर चिखली मिळाला नाही, मलकापूर मिळाला नाही, मेकर मिळाला नाही असा एक अंदाज आहे. बरोबर, क्वचित काही ठिकाणी मिळालं असेल तर माहिती नाही. टेक्निकल अडचण काय झाल्याची? तांत्रिक अडचण नेमकी अशी, मागच्या पूर्वी जी परंपरा सुरू होती गणवेश देण्याची पद्धत, त्या पद्धतीमुळे थोडा बदल झाला. आणि तो बदल झाल्यामुळे अंमलबजावणी करताना त्रास होत असेल. म्हणजे जो कोणाला शिवायला द्यायचा आहे, म्हणजे पहिला जो गणवेश आहे तो शासन कापड पुरवणार आहे आणि त्याचं शिलाई बचत गटाकडून शिवून घ्यायचं आहे. बरं, त्या शिलाईच्या रेटमध्ये परवडत नसेल तर कोणी बचत गट घेत नसतील एखाद्या वेळेला. असं काहीतरी तांत्रिक अडचण आली असेल त्याच्यात, त्यामुळे त्याला दिरंगाई होऊ राहील.